नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, पेमेंटसुद्धा केलेले आहेत आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी आपले वेंडरसुद्धा निवडलेले आहेत। काही जणांना वेंडर निवडून 15 दिवस झाले, काही जणांना वेंडर निवडून जवळपास आता 1.5 ते 2 महिनासुद्धा होत आहे। तर अशा शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की आपण आता कंपनी तर निवडलेली आहे, पण आता याच्यानंतर पुढची स्टेप काय, तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना माहीत नाही। तर मित्रांनो, वेंडर निवडल्यानंतर आपला जो काही जमिनीचा आहे, विहिरीचा आहे, तेथे एक जॉईंट सर्वे करावा लागतो। तो जॉईंट सर्वे करते कोण, तर ज्या जॉईंट सर्वे कंपनीचा एक वेंडर असतो, त्याबरोबर आपल्या ज्या एरियाचा जो लाईनमन असतो महावितरणाचा तो एक असतो आणि शेतकरी, या तिन्ही मिळून तो जॉईंट सर्वे केला जातो। जॉईंट सर्वे करण्यासाठी संपर्क कसा करावा, तर मित्रांनो, आपण आपल्या जवळच्या महावितरण केंद्रात जाऊन किंवा ऑनलाईन जे नंबर असतात महावितरणाचे त्यामध्ये कॉल करून त्यांना आपल्या सौर पंपाची माहिती द्यावी व त्यांना आपले जे तालुका जिल्हा सांगावा व त्यानंतर त्यांच्याकडून आपला जो वेंडर आहे वेंडरचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्याशी संपर्क साधावा लागतो। त्याच वेळेस आपला पंप हा बसून लवकरात लवकर दिला जातो। तर मित्रांनो, वेंडर सिलेक्शन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो तुमचा पंप तुम्ही 3 HP 5 HP जो सिलेक्शन केलेला आहे त्याचा हेड निवडणे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की पंपाचा हेड एकदा जर तुम्हाला पंप बसवून दिला तर त्याचा हेड बदलवल्या जात नाही। ही महत्त्वपूर्ण माहिती आहे। हे सर्वात अगोदर तुम्ही वेंडरशी संपर्क साधावा व हेडबद्दल विचारणा करून घ्यावी की माझ्या पंपाला कोणता हेड बसवणार आहे। तर मित्रांनो, वेंडरशी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर आपल्या महावितरणाशी संपर्क साधावा किंवा ऑनलाईन महावितरणाचा जो नंबर आहे त्यावरती कॉल करून तुमचा एरिया सांगून त्या एरियामध्ये ज्या कंपनीची तुम्ही वेंडर निवडलेला आहे त्या कंपनीचा वेंडरचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडून मिळवून घेणे व त्याशी संपर्क साधणे किंवा आपल्या एरियाचा जो लाईनमन असतो त्याच्याशी संपर्क साधणे व आपला जॉईंट सर्वे करून घेणे व लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसवून घेणे। आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी जो मोबाईल नंबर दिलेला असतो तो मोबाईल नंबर एक रिचार्ज नसतात किंवा त्या मोबाईल नंबर हा बंद पडलेले असतात। तर अशा वेळी जे वेंडर आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचा आपल्यापर्यंत संपर्क होत नसल्यामुळे सुद्धा आपला पंप हा लेट होत असतो। असे न करता आपला जो नंबर पोर्टलवरती दिलेला आहे तो नंबर ॲक्टिव्ह व चालू ठेवणे, जेणेकरून वेंडर आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यांचा संपर्क आपल्याशी झाला पाहिजे, नाहीतर त्या कारणास्तव पण आपला पंप हा लेट बसत असतो। तर मित्रांनो, ही अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे की एकदा कंपनी सिलेक्शन केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे। पुढची प्रोसेस आहे की आपल्याला जॉईंट सर्वे करून घेणे गरजेचे आहे। जॉईंट सर्वे झाल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या शेतामध्ये पंप हा बसवला जातो। त्याकरता जॉईंट सर्वे करणे हे महत्त्वाचे आहे आणि कंपनी कोणती आहे ती बघायची आणि आपल्याला कोणता हेड वेंडर बसवून देणार आहे पंपासाठी तो अगोदर बघून घेणे, कारण की हेड एकदा बसल्यानंतर वापस बदलवल्या जात नाही। तर मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती। अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल किंवा चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असाल तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपण वेंडर संदर्भात आणि अशा सोलार संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकत असतो। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।